मानसी, उर्मिला आणि साधना अशी 3 वेगवेगळी नावं आपल्या कानी पडतात असंभव या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये. पण मात्र आपल्याला फक्त 2च अभिनेत्री दिसतायत आणि इतरही बरेचसे प्रश्न निर्माण करून जाणारा हा ट्रेलर माझ्यासाठी ठरला. कुठले-कुठले होते ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आता एकूणच ट्रेलर पाहता कथा 2 वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये जाणारी असणार आहे. म्हणजे 2 वेगवेगळे कालखंड असणार आहेत. आता ह्याच्यामध्येच प्रिया बापट, मुक्ता बर्वे आणि सचित पाटील या तिघांचाही पुनर्जन्म झालाय का? प्रिया बापट कधी मराठीत बोलतेय तर कधी हिंदीमध्ये. तिचे एकूणच हावभाव पाहता तिनेच तर तो चाकू मारला नसेल ना? मुक्ता बर्वेला भूतकाळातलं असं कुठलं सिक्रेट आहे जे तिला सध्याच्या तिच्या वर्तमान काळामध्ये इतकं जास्त छळतंय? हे तेच सिक्रेट आहे ज्याच्यावरती तिच्या व्यतिरिक्त अजून इतर कोणाचाच विश्वास नाही बसत आहे, म्हणजे तिच्या नवऱ्याचा सुद्धा नाही. आणि मग इथे कदाचित ती एका मानसोपचाराची मदत घेतेय का? आणि मग हेच मानसोपचार तज्ज्ञ कदाचित संदीप कुलकर्णी तर नसतील ना? कारण अख्ख्या ट्रेलरमध्ये संदीप कुलकर्णी बऱ्याच सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करताय सचित पाटील यांना. आणि एकूणच संदीप कुलकर्णी यांना जेवढी स्पेस दिली अख्ख्या ट्रेलरमध्ये ते पाहता संदीप कुलकर्णी यांची भूमिका फार ठळक, तितकीच महत्त्वाची आणि अख्ख्या प्लॉटसाठी तितकीच ट्विस्ट आणणारे ठरणार आहे हे मात्र नक्की. कारण कदाचित जे सुरुवातीला मी सांगितलं की 2 वेगवेगळे कालखंडामध्ये स्टोरी जाणार आहे, तर ह्या 2 कालखंडांना जोडण्याचं काम कदाचित ते करतील का? हाही एक प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. मुक्ता बर्वेला स्वप्नात जी हवेली दिसते तिचं इन डिटेल एवढी सगळी इन्फॉर्मेशन तिच्याकडे आहेच कशी? म्हणजे दररोजच तिला एकाच प्रकारचं स्वप्न पडतंय. जिथून स्वप्न सुरू होतं, जिथे एंड होतं, अगदी तीच सायकल दररोज तिची सुरू आहे रात्रीच्या स्वप्नात. एकूणच हे सगळे प्रश्न जरी मला पडलेले असले तरी खरं सांगायचं झालं तर प्रोडक्शन व्हॅल्यू फारच कमालीची दिसतेय, जबरदस्त दिसतेय. फार भारी वाटतं ज्यावेळेला मराठी सिनेमांमध्ये चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यूचे सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की या चित्रपटाची कास्टिंग लय तगडी आहे. म्हणजे संदीप कुलकर्णी आहे, मुक्ता बर्वे आहे, सचित पाटील आहे, प्रिया बापट आहे. आय थिंक हे मराठी इंडस्ट्रीतले फायनेस्ट ॲक्टर्स आहेत आणि यांना जेव्हा-जेव्हा चांगला रायटर आणि डिरेक्टर भेटलाय तेव्हा-तेव्हा यांनी ॲक्चुअली चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर मास्टरपीसेस दिलेले आहेत. ह्या सगळ्या ॲक्टर्सला ना ॲक्चुअली चांगल्या रायटर आणि चांगल्या डिरेक्टरची गरज असते. आता बघूया असंभवबद्दल जर का बोलायचं झालं, तर एकूणच मला ट्रेलर तर आवडलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने बऱ्याच सगळ्या गोष्टी नक्कीच उलगडल्यात. पण फारशा त्याच्यामध्ये मी आता न जाता मी इतकंच म्हणेन, की आत्तापर्यंत जे काही वारंवार तेच-तेच रद्दाड सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर येतात मराठीमधनं, तेच-तेच कॉमेडी जॉनरातले भंगार असे सासू-सुना, घर, कुटुंब ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाजूला पडून फायनली काहीतरी वेगळं बघायला मिळतं. आता सुपरनॅचरल हॉरर जॉनरा हा माझा फेव्हरेट जॉनरा आहे. ह्याच्यामध्ये मी किती कमीतल्या कमी बजेटमधली सुद्धा फिल्म मी पाहत असते. मी सातत्याने हा जॉनरा कुठेही मला काही दिसलं याच्यातलं, की मी ते बघतच असते. त्याच्यामुळे ऑफकोर्स मराठीमध्ये या जॉनरातल्या फिल्म जास्ती बनत नाहीत. जारण या चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं, तर आपल्या सगळ्यांना एक हॉरर चित्रपट म्हणून ते विकू पाहत होते. पण खऱ्या अर्थाने तो एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा निघाला. ऑल्दो मला तो सिनेमा आवडला होता. पण कारण मी हॉररच्या अपेक्षा घेऊन गेले होते, त्याच्यामुळे थोडाफार अपेक्षाभंग नक्कीच तिथे झाला होता. आणि आता या चित्रपटाबाबतीत मी फारशा अपेक्षा त्याच्याचमुळे ठेवणार नाहीये. मी अतिशय नॉर्मल, बेसिक मूडमध्ये जाणार आहे या चित्रपटासाठी. कारण फार काही अपेक्षा ठेवल्या, की मग कसा अपेक्षाभंग होतो आणि किती दुःख होतं. इट रिअली फील्स लाइक युअर पर्सनल लॉस. आय मीन मला एक्सप्लेन नाही करता येणार तुम्हाला सगळ्यांना. पण जेन्युइनली असं एखादा चित्रपट खूप मस्त हाईप बनतो, सगळं होतं आणि ॲक्चुअलमध्ये ज्यावेळेला तो चित्रपट नाही चांगला निघत ना, तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं आतून अगदी. असंभव हा चित्रपट 21 नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि एकूणच याचा ट्रेलर पाहता असं लक्षात येतंय, की प्रेम, नात्यांची गुंतागुंत, विश्वासघात, भावनांचं वादळ आणि बरीच सगळी रहस्य हे सगळं काही आपल्याला या चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. आणि कारण लाइक आय सेड ऑलरेडी या चित्रपटाचा जॉनरा जो आहे तो थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये फारसे एक्सपेरिमेंट्स होत नाही. आणि बघूया नक्की हा चित्रपट कसा निघतोय ते 21 नोव्हेंबरलाच कळेल. बाकी तुमचं काय म्हणणं आहे असंभव या चित्रपटाबद्दल आणि याच्या ट्रेलरबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. पीस आउट.